जे योगदान मिळाले त्याबद्दल धन्यवाद. अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय इथे. तर नक्कीच एक आगळा वेगळा सोहळा पाहतोय, आनंद सोहळा पाहतोय इथे. तर शिवशंभो 11 आंबोलीवाडी आयोजित छत्रपती चषक 2026 मध्ये या मान्यवरांची उपस्थिती अनिवार्य होती, प्रार्थनीय होती आणि बहुमूल्य वेळ आपला खर्च करून ते इथे आलेत. तर नक्कीच आम्हाला ज्यांचा अभिमान वाटतो तर त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो, त्यांचे आभार मानतो. वळूया मैदानाकडे जिथे सामना चालू आहे. सौरभ शिंगरे गोलंदाजी मार्कवर येतोय. अर्थात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पाहतोय आपण रोशनच्या बॅटमधून मोठा फटका येणार का. तर नक्कीच निर्धाव चेंडू येतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलक पाहतोय आपण. 3 धावा झाल्यात. सौरभ शिंगरे जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु तेवढाच मोठा फलंदाज म्हणजे रोशन गायकवाड, मॅन फ्रॉम बारजवाडी पाहतोय आपण. इथे येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. चांगलं इथे फील्ड होतोय, थ्रो होतोय. दरम्यान एक धाव इथे स्कोरबोर्डवर वाढते. धाव होत आहे त्या 4. मोठा फटका मारण्याची अर्थात गरज असेल, मारला जातोय का पाहायचं आहे. सनील खुळे आणि रोशन याच्या माध्यमातून पाहतोय इथे फलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहतोय, स्पीड व्हेरिएशन पाहतोय, अचूक टप्पा पाहतोय, चेंडू जातोय निर्धाव. पहिलं षटक चांगलं षटक म्हणता येईल. सौरभ शिंगरेचं हे षटक पाहतोय आपण. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, ज्याच्यामध्ये हाणामारी करायची गरज होती परंतु मोठे फटके आलेत नाही आणि धावांना इथे ब्रेक लागतोय, लगाम लागते. धावा 4. पाहूया मैदानाकडे. मोठा फटका आलाय, पाहायचाय जातोय का. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. अर्थात स्कोर बोर्ड हलतोय, स्कोर जाऊन पोचतोय. 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस विदाउट लॉस. पुन्हा एकदा प्रहार केलाय, तिथे होते चूक. पाहायचाय झेल सुटतोय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पाहतोय आपण चांगलं क्रिकेट पाहतोय, तिथे एक चूक झाली आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच धावा होत आहेत त्या 10. सागर शिंदे येतोय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच फणसवाडी संघाचा गोलंदाजाचा कणा म्हणून ओळखला जातो तो सागर शिंदे. रोशनला गोलंदाजीसाठी येत, रोशनला जकडून ठेवलंय मोठे फटके मारण्यापासून. बॅक टू बॅक 2 षटकार मारणाऱ्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. राजेंद्र उतेकर, सुधागड रोहा नवगाव मराठा समाज मुंबई मंडळाचे माजी सेक्रेटरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 200 रुपये. धन्यवाद उतेकर साहेब, जे हे KTC लाईव्हच्या माध्यमातून सामने पाहत आहेत आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत. तर आपल्या मनापासून धन्यवाद देतो.
अर्थात वळूया मैदानाकडे. सागर येतोय गोलंदाजीसाठी. फलंदाजी मार्कवर रोशनच्या बॅटमधून मोठे फटके येणार का? नक्कीच रसिक क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे. पहिला चेंडू पाहतोय, जातोय बिहाइंड द विकेट आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट +4 धावा मिळत आहेत 5. 1+4 आणि स्कोर बोर्ड हालतोय. स्कोर जाऊन पोचतोय तो 15 धावा. अर्थात चांगला स्कोर इथे पाहतोय. आउटसाइड द लेग स्टंप जातोय चेंडू आणि 4 धावा मिळत आहेत. संघासाठी जोडल्या जातात. कमॉन डीजे. वळूया मैदानाकडे. जिथे प्रहार केलाय तो सागरवर. रोशनने आपल्या नावलौकिका साजेशी खेळी करताना पाहतोय आपण. पुन्हा उडवलाय, पाहायचाय चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार. धावा जाऊन पोचतायत त्या 23. पहिला षटक 10 धावा. दुसरं षटक काही समागडं. पहिला चेंडू गेला वाईटच्या स्वरूपात 5 धावा मिळाल्या. तदनंतर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. नंतर नेहमीच प्रेशर हा वाढला जातोय तो गोलंदाजावर. चांगला गोलंदाज आहे परंतु तेवढाच चांगला फलंदाज त्याच्यासमोर रोशन पाहतोय आपण. फलंदाजी बहरते जनरल अरुण कुमार क्रीडांगणावरती. अर्थात अरुण कुमार वैद्य मोठं नाव पाहतोय आपण. पुन्हा उडवलाय, गेलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिथे 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अर्थात 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव फलक पुढे जात आहे. धावा जाऊन पोचतायत त्या 25. आमचे स्कोरर, साथी स्कोरर जे आमचे मित्र आहेत सुनील वांद्रे, जे की BST मध्ये यंत्र अभियंता म्हणून काम पाहतात. तर नक्कीच सुधागड रोहा नवगाव मराठा समाजासाठी एक अभिमानाचं पर्व म्हणजे असेच रत्न घडणार आहेत. वळूया मैदानाकडे. उडवलाय, गेलाय, पाहायचाय इथे जातोय मेगा 6. विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. जबरदस्त आतषबाजी, विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळते ती रोशनच्या बॅट मधून. तळपते बॅट आणि सागर थोडासा प्रेशर मध्ये येतोय. अर्थात पाहायचंय मैदानात काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसतोय आणि जावं लागतंय सनीलला बॅक टू पॅव्हलियन. बसलाय तो अर्थातच श्री दत्त गुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी या संघाला. आणि आता मात्र येतोय तो अंकुश पारडे. पुन्हा उडवलाय, गेलाय
दिस इज अ ह्यूज 6. धावा कुठल्या त्या सागरला पाहतोय आपण. बॅट तळपली रोशनची आणि स्कोर बोर्ड उसळी घेऊन जातोय तो. 38 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. अर्थात 2 षटकांचा येथे खेळ संपलाय. मनोज येते गोलंदाजीसाठी. स्वतः कर्णधार येतोय कारण 2 षटक. पहिलं षटक 10 तदनंतर 28 अशा 38 धावा झाल्यानंतर कुठेतरी धावांना लगाम लावावा लागेल असं कर्णधाराला वाटलं आणि स्वतः इथे धुरा सांभाळले ती मनोजनी. रॅडम ओव्हर द विकेट मारा करेल तो अंकुश पारडेला. पाहायचा आहे मैदानात काय घडतंय. पहिला चेंडू उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेने आलाय इथे. सुपर चौकार. पाहतोय आपण मैदानावरती. पुन्हा मारलाय लॉंग लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल आणि 1च धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. चांगलं कॉलिंग पाहायला मिळतंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. धावा जाऊन पोहोचतायत त्या. अर्थातच 43 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. लॉस ऑफ 1 विकेट. पाहतोय आपण सामना रंगतदार होणार. रोशन येतो स्ट्राईकला. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल तो मनोज रोशनसाठी. अर्थात रोशनला इथे चांगली गोलंदाजी करतोय तो मनोज. मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न नक्कीच असेल कारण जबरदस्त फटकेबाजी आतषबाजी पाहिली चौकार आणि षटकारांची. तदनंतर मनोजने काहीसं कमबॅक केलंय. मोठ्या फटक्यांपासून थोडं वंचित ठेवलंय ते फलंदाज रोशनला. पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये कार्पेटच्या सहाय्याने काय फील्ड केलं जाते तिथे. राजस्थानच्या मध्ये थ्रो केला जातोय आणि इथे परतावं लागलंय ते अंकुशला डगआउट मध्ये. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. एकदा होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. एकच धावेवर समाधान मानावं लागलंय कारण चांगला फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाला. जबरदस्त थ्रो पाहायला अचूक तिथे गॅदरिंग झालंय आणि परतावं लागलंय. पाहतोय आपण नॉन स्ट्राईकला प्रताप आणि रोशनची जोडी पाहतोय. पुन्हा कव्हरच्या दिशेने मारला चेंडू. पाहतोय तिथे मिसफील्ड होते. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तो सक्सेसफुल केला जातोय प्रताप आणि रोशनच्या माध्यमातून. पाहतोय आपण PM फोटोग्राफीच्या माध्यमातून प्रताप मांडोकरनी मिळवलेला नावलौकिक. सुधागड तालुक्यामध्ये उत्कृष्ट फोटोग्राफी म्हणून ज्याचा नावलौकिक आहे तो फोटोग्राफर पाहतोय आपण मैदानात. 46 ऑन स्कोर बोर्ड. पाहतोय आपण हाणामारीचं षटक. 3रं षटक घेऊन आलंय मनोज आणि काहीच जखडून ठेवलंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसलाय. तिथे चूक झाली ती अर्थातच विकेट किपर कडून आणि धावा आल्यात 4. इथे अर्थात समाप्ती होते 3 षटकांची आणि अर्धशतक लागलं जातंय संघाचं भारजेवाडी संघाचं.
50 धावा जा लागल्यात आणि 51 धावांचं लक्ष असेल ते अर्थातच MRH क्रीडा संघ फणसवाडी या संघासाठी 17च्या धावा गतीने धावा बनवाव्या लागतील. नक्कीच मोठं लक्ष आपण पाहतोय. नक्कीच आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आपण सगळे हे सामने पाहत आहात. इथे मी विनंती करतो क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. 51 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते फणसवाडी या संघासमोर आणि नक्कीच एक धावांचा डोंगर इथं उभा केला आहे. तो पार करणार का फणसवाडी संघ? कारण एका सामन्यात पाहिल्या होत्या आपण 49 धावा चेस झाल्या होत्या. तर आता ही धावा चेस होणार का ते पाहायचं आहे. अर्थात इथे सन्मान होतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. इथे सामन्याला वेळ होतोय, खोळंबा होतोय. तर नक्कीच इथे मान्यवरांचा सन्मान होतोय. तर इथे मान्यवरांचा शुभ सन्मान होतोय. नक्कीच भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय आपण. शिवशंभो 11 आंबोलीवाडी आयोजित छत्रपती चषक 2026 मध्ये. तर अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती पाहिली, त्यांचा सन्मान इथे आपण पाहतोय. तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भारजवाडी संघाला विनंती असेल की मैदानात उतरायचं आहे आपण, कारण आपल्यासाठी वेळ महत्त्वाची आहे, ज्याचा आपण अपव्यय टाळायचा आहे. कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही मित्रांनो, वेळेसोबत आपल्याला जावं लागेल. मी नेहमीच सांगत असतो की वेळ कोणासाठी थांबत नाही, तर वेळेबरोबर आपल्याला जावं लागतं, तेव्हाच आपलं ध्येय असतं ते पूर्ण होतं. नक्कीच इथे मैदानात उतरताना दिसते भारजवाडी संघ. अर्थात पाहतोय आपण श्री दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजवाडी असंघ आपण पाहतोय मैदानात. सन्माननीय बाळाराम विठोबा उपाळे यांच्या माध्यमातून 201 रुपयाची देणगी आलेली आहे. तर नक्कीच शिवशंभो 11 आंबोलीवाडी आपले मनापासून आभार व्यक्त करते, आपल्याला धन्यवाद देते. थँक्यू. बघा, आजच्या दिवसात 8 संघ खेळले, 4 जागा खाली आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेला तर डबल एंट्री जे संघ हरलेले असतील त्यांना या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये, आजच्या दिवसामध्ये, आजच्या टुर्नामेंटने पुन्हा एकदा जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आपला प्रवेश निश्चित करू शकताय. जर एंट्रीसाठी थांबलं जाणार नाही, थांबलं जाईल, परंतु एंट्री येईपर्यंत आपण मॅचेस थांबवणार नाही आहेत. आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत. परंतु सेकंड राऊंड चालू झाल्यानंतर जरी एंट्र्या पहिल्या राऊंडच्या आल्या तरी देखील आपण पहिल्या राऊंड खेळवणार आहोत. याच्याकडे लक्ष असू द्या. जे संघ पराभूत झालेत त्यांनी री एंट्री घेऊन आपण मित्रांनो विजय प्रस्थापित करू शकताय. मी दरम्यान विनंती करतो कमलेश निगडे, राहुल दिघे, आपण कुठे असाल तर नक्कीच व्यासपीठावर यायचं आहे.
तब्बल 50 धावा इथे बनवल्यात. थँक्यू संजयजी पिसाल. सेकंड राऊंडचा टॉससाठी यायचा आहे दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी ब आणि जय शिवराय दिघेवाडी. दुसऱ्या फेरीच्या टॉससाठी यायचा आहे. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार, आपण सामने थांबवणार नाही आहेत. जर पहिल्या फेरीच्या एंट्र्या आल्या तर दुसऱ्या फेरीच्या मॅचेस झाल्यानंतर देखील आपण पहिल्या फेरीच्या मॅचेस खेळवणार आहोत. ही मॅच झाल्यानंतर लगेच आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. दुसऱ्या फेरीचा सामना पहिला भेटीला येईल दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी ब आणि जय शिवराय दिघेवाडी. आपण टॉससाठी यायचं आहे. जाऊयात तोपर्यंत मैदानामध्ये जे चौथा सामना रंगला जातो. पहिले सत्र आपण बोललो, पहिल्या सामन्यामध्ये सत्रामध्ये जर पाहायला गेला तर 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मागच्या मॅचमध्ये देखील 50 धावांचं टार्गेट चेस केलं होतं, 51 धावा बनवल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये जर पाहायला गेला तर 51 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये राजेश आणि सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. टीम MRH क्रीडा संघ फणसवाडी संघाच्या माध्यमातून राजेश आणि सागर अशी सलामीची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या षटकात गोलंदाज रोशन, सागर ऑन स्ट्राईक, राजेश नॉन स्ट्राईक एंडवरती असणार आहेत. टीम MRH क्रीडा संघ फणसवाडी. मॅचला सुरुवात करून घ्यायचा. पहिलं षटक रोशन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असलेली ही जोडी आपण पाहतोय. दरम्यान सन्मान्य कमलेशजी यांचा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. माहिती उबदार असलेली उबदार शाल, श्रीफल आणि एक पुष्पाचे गुच्छ देऊन सन्माननीय नितीनजी वांद्रे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय कमलेश यांचा आपण हा शुभ सन्मान करतोय. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. मॅचला सुरुवात होते 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिला बॉल डिलिव्हर करत असताना पहिलाच बॉल खराब बॉल वेस्ट साईडच्या वर बीमर बॉल हाताळला गेला. यापुढे जर पुन्हा एकदा या षटकामध्ये अशा पद्धतीचा बॉल हाताळला गेला तर गोलंदाज रोशन यांची गोलंदाजी मात्र काढून घेतली जाईल. कारण वेस्ट साईड बीमर बॉल हा फलंदाजाला दुखापत करण्याच्या उद्देशानं हाताळलेला बॉल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि मग अशा पद्धतीने जर दुसऱ्यांदा आपण ही चूक केली तर आपल्याला दंडित म्हणून आपली गोलंदाजी पंचांच्या माध्यमातून काढून घेण्याचा क्रिकेटमध्ये आपण नियम पाहत असतो. यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न बॉल पाहतोय. शॉट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिलाच नो बॉल आणि तदनंतर पहिला बॉल फ्री हिट खेळत असताना मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जाते. त्याला टॉस साठी यायचा लास्ट कॉल असणार आहे. दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी ब आणि जय शिवराय दिघेवाडी टॉस साठी यायचा आहे. लास्ट अँड फायनल कॉल टॉस साठी यायचा आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण खेळवणार आहोत. सामना 3 षटकांचा असेल. टॉस साठी या 2 धावा. राजेश भन्नाट वेगानं तुफानी ताकदीचा वापर करत असताना जर पाहायला गेला तर राजेश यांची बॅट फिरली गेली परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क झाला नाही. परिणामी जर पाहायला गेला तर आतापर्यंत धावफलकावरती 2च धावा पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन मध्ये एक आहे. त्यानंतर जर पाहायला गेला तर फाईन लेग मध्ये एक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक आहे, मिड विकेट मध्ये एक आहे. त्यानंतर पाहायला गेला तर मिड ऑफ आहे, कव्हर आहे, स्वीपर कव्हर आहे आणि शॉट थर्ड मॅन. फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे. बॉल हवेमध्ये बराचसा वेळ आहे परंतु नो मॅन्स लँड जिथं 3 क्षेत्ररक्षक जाऊन बॉल पकडण्यासाठी आले होते. एकानं कदाचित कॅचसाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं कारण राजेश सावंत यांचा कॅच होता. राजेश सावंत जर मैदानाच्या आतमध्ये राहिले तर या मॅचचं चित्र बदलवून टाकण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. ताकदीचा वापर करून बॉल जर पाहायला गेला तर मैदानाच्या बाहेर बऱ्याचशा अंशी आपण राजेश सावंत यांना बॉल पाठवताना पाहतो आणि सध्याच्या घडीला चालू वर्षाचा फॉर्म जर पाहायला गेलात तर राजेश सावंत यांना दिलेलं हे जीवनदान आपल्या संघाच्या अंगलती येऊ शकतं. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हे बघा जर आपण कॅच सोडले तर मात्र अशा पद्धतीने चित्र पाहायला मिळतील. 4 धावा आल्यात. ज्यावेळी थिसारा परिणामानं सोडलेला कॅच आपण पाहिला आणि त्याचवेळी संपूर्ण विश्वानं क्रिकेट विश्वानं 264 धावांचा रोहित शर्मा यांचा विश्वविक्रम पाहिला होता. म्हणजे ज्या वेळी
झेल सुटले गेले त्यावेळी जर पाहायला गेलात ना तर फलंदाजांनी आपलं काम मात्र चोख बजावत समोरील संघावरती आक्रमण करून ठेवलंय. आणि आज जर पाहायला गेला तर राजेश सावंत यांचा सुटलेला झेल आणि तदनंतर मात्र डेपिक एक्स्ट्रा कव्हर मधून मारलेला चौकार 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 ने 8 धावा. टीम पाहतोय आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर झालेत. पुन्हा एकदा यावेळी वेस्ट साइडच्या वर नो बॉल. आणि आता मात्र बघा जे मी पहिलंच म्हटलं होतं की जर दुसरा बॉल हाताळला गेला तर आता रोशन यांची गोलंदाजी काढून घेतली जाईल. कुठेतरी लाईन लेंथ मध्ये किंवा भन्नाट वेग वाढवण्याच्या नादामध्ये रोशन यांच्या हातामधून हा बॉल देखील निसटला गेला. आमचे नामांकित पंच आहेत परंतु पंच युवा पंच पाहतोय मी आज आपण या पालीच्या ग्राउंड वरती आणि त्यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय आज जर पाहायला गेला तर आपण या मैदानावरती पाहतोय. क्रिकेटचे धडे देखील गिरवत आहेत आणि पंचांची भूमिका देखील आज जर पाहायला गेला तर सर्व आमचे हे युवा पंच आपण पाहतोय श्री छत्रपती चषक 2026 च्या माध्यमातून. आज जर पाहायला गेला तर आमच्या डगआउटच्या बाजूला अनुभवी पंच बाहेर बसलेले आहेत आणि हे खऱ्या अर्थानं हे युवा पंच तयार करण्याचं काम आपण पाहतोय. आणि आज या पंचांच्या माध्यमातून गेली 2 दिवस प्रत्येक संघासाठी योग्य तो डिसिजन देत असताना आपण पाहतोय. आणि आज जर पाहायला गेला तर फ्री हिट असणार आहे. फ्री हिट असेल अर्थातच नवीन गोलंदाजाचा वापर आता करावा लागणार आहे. अंकुश यांचा वापर केला जाईल शेवटच्या 2 बॉलसाठी. फ्री हिट बॉल असेल अर्थातच पहिलाच बॉल फ्री हिटचा बॉल फेकतील अंकुश. सन्माननीय गणेश कदम यांचा शुभ सन्मान इथे होतोय. पाहतोय आपण समालोचन कक्षाच्या समोर जे आमचं व्यासपीठ आहे त्याच्या समोर इथे सन्मानित केलं जाते. गणेश कदम ॲक्च्युली फणसवाडी गावचं हे व्यक्तिमत्व एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. नवतरुण मित्रांनो एक नक्कीच इथे आलाय मोठा फटका. पाहतोय आपण मेगा 6. अंकुश आले होते शेवटचे 2 बॉल डिलिव्हर करण्यासाठी. फ्री हिटचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला परंतु शेवटचा बॉल जर पाहायला गेला तर स्लॉट मध्ये टाकला आणि त्याला जर पाहायला गेलं तर पार्किंग प्लॉट मध्ये राजेश सावंत यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आणि आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या जिथं 51 धावा बनवायच्या आहेत. परंतु जर पाहायला गेलं तर पुढच्या 2 षटकामध्ये तब्बल 18च्या सरासरीने 36 धावा बनवाव्या लागणार नाहीत. 6 षटकार या मॅच मध्ये मारावे लागणार आहेत. ते टीम दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर टीम MRH क्रीडा संघ फणसवाडी या संघाला आज जर आपण पाहतोय खूप चांगल्या मॅचेस. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर पुढच्या मॅचचा देखील टॉस झाला आहे. म्हणजे दुसऱ्या फेरीची ती पहिली लढत आपल्या भेटीला येईल जिथं दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी ब आणि जय शिवराय दिघेवाडी हा संघ खेळताना दिसेल. टॉस भारजेवाडी ब संघानं जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांची लढत इथं पाहायला मिळेल. दुसरा षटक आव्या हा माफी असावी. दुसऱ्या फेरीचा सामना हा 2 षटकांचा असेल. सेकंड राऊंड 2 षटक. यावेळी ब्लॉकर मध्ये टाकलेला बॉल स्विंग आणि मिस आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना कुठेतरी जर पाहायला गेला तर सागर यांना अडचणी निर्माण होताना आपण पाहतोय. हव्या त्या पद्धतीने सागर यांच्या बॅट मधून बॉल येताना दिसत नाही. सागर यांना एक काम करावं लागेल. एक धाव काढून राजेश सावंत यांना स्ट्राईक एंड वरती जर आणलं गेलं तर धावा बनवू शकतात. कारण 12 बॉल मध्ये 36 धावांची गरज होती हे षटक चालू व्हायच्या अगोदर.
आता बरं जर पाहायला गेलं तर ब्लॉक होलमध्ये टाकलेला बॉल सन्मान दिला गेला. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीच्या बॉलला सन्मान देणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींना फार तर सन्मान देत असताना आपण फलंदाजांना पाहत असतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना आणि तदनंतर परफेक्ट यॉर्करला सन्मान देण्या व्यतिरिक्त जर पाहायला गेला तर काहीच नव्हतं. आलेली एक धाव आपण पाहतोय, परंतु राजेश सावंत यांनी पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर तब्बल 12 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. तेच राजेश आता स्ट्राईक एंडवरती असणार आहेत. येणारे 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 35 धावा. 10 बॉल मधून कमीत कमी 8 बॉल राजेश सावंत यांना खेळावे लागणार आहेत. ते टीम MRH क्रीडा संघ फणसवाडी या संघाला अदरवाईज अडचणींना सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा स्विंग आणि मी इसका मालिकचं षटक पाहतोय अंकुश यांच्या माध्यमातून. स्लोवर वन सॉरी माफी असावी. आकाश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी टीम बारजेवाडी अ संघासाठी करत असताना आपण पाहतोय. 51 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या होता. टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी केली. आता मात्र समोरच्या दिशेने बॉल सरळ पाठवून दिला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स आउट ऑफ द पार्क. आलाय बेधडक षटकार. लागला 51 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग करतोय. आणखी एक सेकंड इन अ रो. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करता बॉन्ड लाईनचा सफर. मिळाल्या 6 धावा षटकार. 28 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. आता गरज असणार आहे ती 23 धावांची गरज असणार आहे. येणारे बॉल शिल्लक आहे ते 7 आणि 23 धावांची गरज. हा बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. या बॉलवरती षटकार आला टार्गेट जर पाहायला गेला तर येणाऱ्या 6 बॉलमध्ये 17 धावांवरती येऊन जाईल. हा बॉल कशा पद्धतीने अंकुशांच्या आकाशांच्या माध्यमातून हाताळला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. बारजेवाडी अ संघाला पहिल्या मॅच दुसऱ्या मॅच मध्ये दिगेवाडी संघाने 50 धावा चेस केल्यात. या मॅच मध्ये टीम फणसवाडी संघ 51 धावा चेस करतोय. 7 बॉल शिल्लक 23 धावांची गरज. शेवटचा बॉल आणि तिसरा षटकार देखील येते आणि या तिसऱ्या षटकारासाठी संतोष देवजी शिंगरे यांच्या माध्यमातून राजेश सावंत यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. माध्यमातून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज राजेश सावंत साठी आलेत. 17 धाव्यांची गरज. ऑनलाईन पे केले गेलेत परंतु 17 धाव्यांची गरज आहेत. लागोपाठचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये राजेश सावंत. मी म्हटलं होतं कॅच किती इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटच्या युद्धपथलावरती चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं क्रिकेटमध्ये पकडा कॅच जिंका मॅच. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. पकडा असेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ तरच बसेल तुमचा आमचा मेल. आणि जर आता पाहायला गेला तर येणारे 6 बॉल 17 राजेश सावंत ऑन दी स्ट्राईक नसणार आहेत. ऑफ स्ट्राईक असल्या कारणानं आता मात्र खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह असणार आहे की सागर एखादी सिंगल धाव काढून राजेश सावंत यांना स्ट्राईक एंडवरती आणतील की सागर पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपला नॅचरल गेम दाखवत आपल्या संघासाठी अर्थातच टीम MRH क्रीडा संघ फणसवाडी या संघासाठी धावसंख्या उभारताना दिसतील यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर बारजेवाडी संघाला या धावा रोखाव्या लागणार आहेत. कारण राजेश सावंत जर पाहायला गेला तर इथून मात्र थांबायचं नाव घेणार नाही आहे. राहुल शेवटच्या षटकात समोरच्या दिशेने मारायचा होता. पॅडवरती बॉल आदळला जातोय. तोपर्यंत जर पाहायला गेला तर लेग बाईकच्या मदतीने आलेली ही एकेरी धाव आपण पाहतो. बॅटच्या माध्यमातून बॅटची इनसाइड एज लागली होती आणि तदनंतर जर पाहायला गेला तर पॅडवरती बॉल जाऊन आदळला गेलाय. एकेरी धाव सागर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर आता येणारे बॉल शिल्लक 5 आणि जिंकण्यासाठी 16 धावा. पुढचे 2 बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचे असणार आहेत. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. स्लोवर 1 बॉल पाहायला मिळाला. इथून पाहायला गेला तर आणखी एक चौकार. 4 धावा कॅच साठी जाणं होतं. कॅच साठी जर गेले असते हा चान्स घेणं गरजेचं होतं. हा चान्स जर घेतला असता तर कुठंतरी
काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परिणामी चौकार सुद्धा हाताला लागून अडवता आला असता, परंतु तसं झालं नाही. क्रिकेट असू द्या किंवा जीवन असू द्या, आपल्याला रिस्क घेणं गरजेचं असतं आणि जो रिस्क घेतो मित्रांनो तोच आयुष्यात यशस्वी होतो. आणि इथून जर पाहायला गेला तर ही रिस्क खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जर पाहायला गेलात ना तर कोणी घेतलाय? राजेश सावंत यांनी 4 धावा आल्या. आता येणारे 3 बॉल, त्याला नवीन बॉलची मागणी केली जाते, बॉलची पूर्तता करायची आहे. याने बॉल 4 शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता 12 धाब्यांची गरज असणार आहे. 4 बॉल 12 मॅच मध्ये. बघा या मैदानाची ही खासियत आहे, या मैदानावरती आपण कितीही धावा बनवा, या मैदानावरती धावा सुरक्षित नसतात. कारण दुसऱ्या सत्रामध्ये आपण बऱ्याचशा वेळी या मैदानावरती पाहत असतो की धावा चेस होताना आपण पाहत असतो. कारण टेनिस बॉल क्रिकेट आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टॉस जिंकल्यानंतर बऱ्याचशा कॅप्टन्स आपण देखील पाहत असतो की टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण घेत असतो. यावेळी देखील तसंच पाहायला मिळालं आहे. परंतु शेवटचे 4 बॉल आहेत, 12 धाव्यांची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर म्हटलं जातं राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल होणार नाही आहे, शेवटची धाव येणार नाही आहे, तोपर्यंत सामना संपला जाणार नाही आहे. आणि राजेश सावंत जर पाहायला गेला तर सहजासहजी सामना सोडणार नाही आहे. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळी स्लोवर पण बॉल पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जातील का? बॉलर एंड वरती हात थ्रो करणं गरजेचं होतं, परंतु ही चूक झाली. या चुका अवॉइड करणं गरजेचं आहे. आपली एक चूक आपल्याला या मॅच मधून मात्र जर पाहायला गेला तर मैदानाच्या बाहेर गावून जाताना दिसेल, एक्झिट घ्यावा लागेल. परंतु इथून जर पाहायला गेला तर 2 धावा आल्या. येणारे पुढचे 3 बॉल 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत. राजेश सावंत याला 10 धाव्यांची गरज. मॅच जर पाहायला गेला तर लखलखतं हे रखरखत ऊन पाहतोय आणि आज हे नवगाव मराठा समाजाचे सर्व समाज बांधव खेळ करत असताना आपल्या या श्री छत्रपती चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 बॉल आणि 10 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा राहुल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. सुंदर बॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त उछाल पाहतोय, पंच कळवतात की हा बॉल वाईड बॉल आहे. प्लस बाउन्स देखील दिलं गेलंय. रिव्ह्यू आहे का? रिव्ह्यू आहे रिव्ह्यू आहे. चॅलेंज केलं झालंय. पंचांचा निर्णय रिव्ह्यू चेक केला जाईल पंचांच्या माध्यमातून. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणि थर्ड पंचांच्या माध्यमातून चेक केला जाईल की हा बॉल वाईड आहे की लीगल आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण हा बॉल जर वाईड आला तर 3 बॉल 9, बॉल लीगल आला तर 2 बॉल 10, इट्स अ वाईड. म्हणजे आता 3 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. बघा एका बॉलनं किती फरक पडतो. आपल्याला एक अतिरिक्त बॉल डिलिव्हर्ड करावा लागतो, त्यानंतर समोरील संघाला एक धाव मात्र गिफ्ट होते. भारजेवाडी संघ आता नो मोर रिव्ह्यू, आपल्याला रिव्ह्यू नसणार आहे, फक्त आपल्याला एकच अनसक्सेसफुल रिव्ह्यू दिला जातोय. 3 बॉल 9 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा राहुल निघाले बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी डाऊन द लेग साइड अतिरिक्त स्पीड आपण पाहतोय. भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना राहुल यांच्या माध्यमातून डाऊन द लेग साइड वेल जज वेल लेफ्ट बाय मिस्टर राजेश सावंत. पंच सांगतात की हा बॉल व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 1 धाव. आता येणारे 3 बॉल 8 धावांची गरज. तीन बॉल 8 धाव्यांची गरज. 3 बॉल 8 धाव्यांची गरज असताना स्लोवर वन पाहायला मिळाला. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन. गतीमध्ये बदल करणं गरजेचं होतं. हा गतिमान बदल आपल्याला पाहायला मिळाला. कालानुसार आपल्याला बदल करणं गरजेचं असतं. कालानुसार जर बदल आपल्या याच्या झाला नाही तर मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर जशी नोकिया कंपनी डुबती गेली तसा आपण देखील डुबू शकतो. कालानुसार आपल्याला देखील परिवर्तन, कारण ही कालाची गरज असते. आता येणारे 2 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. काय होईल या मॅच मध्ये?
समोरच्या दिशेने येऊन बॉल ताकदवर फटका पाहतोय, बॉल पाहायला मिळाला, एक फंबल झालं, बॉल कीपर एंड वरती पाहतोय, परंतु पुन्हा एकदा चूक झाली. हे बॅकअप देत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट किती महत्वाचा असतो, कोणत्या एंड वरती थ्रो करायचा असतो, कोणत्या बॅटरसाठी आपला थ्रो करायचा असतो, ह्या सर्वच गोष्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना चाणक्य राहणं गरजेचं असतं. मैदानात फिल्डिंगला उतरल्यानंतर फक्त मी बॉल पकडायला आहे असं नाही, फक्त कर्णधाराची जिम्मेदारी मित्रांनो नसते की मॅच चालवणं, आपण देखील स्वतः कर्णधार आहोत. त्या पद्धतीने आपला स्वतःचा एफर्ट द्यावा लागतो. कोणत्या एंड वरती थ्रो करायचा आहे, किती बाउन्स चेंडूला मिळाला जाईल, कारण हे जर आउटफील्डचा विचार करायला गेला तर स्ट्रॉंग अशी आउटफील्ड आहे. 1 बॉल आणि 6 धावांची गरज, 1 बॉल आणि 6 धावांची गरज. मागील मॅच मध्ये देखील 50 धावा चेस करत असताना 1 बॉल 6 धावांची गरज असताना षटकार आलाय. या मॅच मध्ये षटकार आला तर खऱ्या अर्थानं राजेश सावंत यांना डोक्यावर उचललं जाईल. MRH क्रीडा संघ फणसवाडी संघाच्या माध्यमातून 1 बॉल 6, पण डिफेंड केला तर राहुल यांना उचललं जाईल भारजेवाडी संघाच्या माध्यमातून. हो हो, फुल टॉस बॉल, बॉल जातोय. हे नशिबानं साथ दिली नाही आणि अखेर मात्र राजेश सावंत यांचं स्वप्नच राहिलं आणि खऱ्या अर्थानं राहुल यांना मात्र आपल्या संघाला हा विजय प्रस्थापित करून दिला. पहिल्या विजयाची नोंद अर्थातच टीम दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच वरती अर्थातच 38 धावांची खेळी केली, परंतु पहिल्या सत्रात ज्यानं आपल्या संघासाठी पाया उभारला, आपल्या संघाच्या 50 धावा बनवण्यात महत्वाची भूमिका उभारली, संघाचा पाया रचला गेला, तो अर्थातच टीम दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी ए संघाचा मिस्टर रोशन, प्लेयर ऑफ द मॅच. वैयक्तिक 33 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. रोशन प्लेयर ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्यायचं. आज इथं टॉस झालाय. दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी ब संघ आपण टॉस जिंकलाय. सामना 2 षटकांचा असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पॉवर प्लेचं षटक नसणार आहे, नॉन पॉवर प्लेची ही 2 षटकं. आणि टीम जसा फिल्डिंग टीम मैदानाच्या आतमध्ये जाईल, श्री जय शिवराय दिघेवाडी संघ आपले ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहे. या रोशन प्लेयर ऑफ द मॅच. नक्कीच सर, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा खेळ अर्थातच भारजेवाडी संघाने जिंकला. नक्कीच दोन्ही संघांनी खेळ चांगला केला. रसिक क्रीडाप्रेमींचं इथे मनोरंजन केलं. अर्थात चांगलं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतं. दरम्यान इथे सन्माननीय राजेश विनायक शिंदे, उपसेक्रेटरी नवगाव मराठा समाज ग्रामीण कमिटी यांचं इथे आगमन झालंय. तसंच राजेश सावंत यांना सुद्धा इथे विनंती असेल की आपण कॅश प्राइज जे लावलेलं आहे राजेंद्र उतेकर साहेब यांच्या माध्यमातून ते घेण्यासाठी यायचं आहे. तर अर्थात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे भारजेवाडी संघाने. दरम्यान आपण पाहतोय सामनावीराचा पुरस्कार जो हिरो ठरला या मॅचचा, अर्थातच रोशन गायकवाड. जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि 38 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून